नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता पितृपक्षाचा जो पंधरवाडा आहे तर तो चालू झाला आहे. तर आपण पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही हे तर प्रत्येकाला माहितीच आहे. तर हा जो पितृ पंधरवाडा आहे तर यामध्ये आपले जे पूर्वज आहेत त्यांची सगळ्यात जास्त सेवा केली जात असते. कारण की ही जी संधी आहे तर वर्षभरातून आपल्याला ह्या 15 दिवसामध्येच आपल्या पितरांची सेवा म्हणा, श्राद्ध, पिंडदान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. कारण की आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार आपण पिंडदान किंवा श्राद्ध करत असतो. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडून काही चुका अशा आहेत की त्या कळत नकळत घडत असतात, ज्यामुळे आपल्या घराला पितृदोष लागत असतो. आपल्याकडून आपल्या पूर्वजांची सेवा ही घडत नाही. त्यामुळे मग आपल्या घरातून काय होतं की माता लक्ष्मी निघून जाते, आपल्या घराला पितृदोष लागत असतो. आपले पूर्वज जर आपल्यावरती प्रसन्न असतील, तृप्त असतील तरच मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते, आपल्या घराला पितृदोष लागत नाही. आता घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते किंवा एखादं काम करण्यासाठी हाती घेते, पण त्या कामामध्ये सतत काय ना काय अडथळे निर्माण होत असतात. तर त्यावेळेस आपल्या घराला पितृदोष लागल्यानंतर पण ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी घरामध्ये घडत असतात. तर एखादी व्यक्ती सतत अशी असते की सतत आजारी असते किंवा सतत त्या व्यक्तीला दवाखाना लागत असतो किंवा सतत दवाखान्यात जायला लागत असतं. त्यावेळेस मग घराला पितृदोष लागल्यानंतर पण ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या घडत असतात. पण बऱ्याच वेळा आपल्याला ह्या गोष्टी आहेत तर ह्या समजत नाहीत. त्यावेळेस आपण ज्या इतर पूजा विधी असतात तर त्या आपण करत असतो. कारण की आपण कितीही देवांची पूजा केली किंवा देवांच्या सेवा केल्या, जर आपले पूर्वजच आपल्यावरती प्रसन्न नसतील तर मग आपल्या घरात मध्ये आपण कोणतेही पूजा करून म्हणा किंवा कोणतेही विधी केल्या तर आपल्या घराचा जो दोष आहे तर ते दोष दूर होत नसतात. त्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करावी लागते. आपले पूर्वज जर आपल्यावरती तृप्त असतील तर आपल्या घरातील कोणत्याही अडचणी असतील तर त्या दूर होतात आणि पितृदोष जो आहे तर तो नष्ट होतो. म्हणून मग आपल्याला पक्षाच्या ह्या 15 दिवसामध्ये 21 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. या 15 दिवसामध्ये फक्त एकदा तुम्ही तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होतो, सगळ्या कामामध्ये यश मिळत असते. कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होण्यासाठी मदत होत असते. म्हणून मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता प्रत्येक दिवशी तुम्हाला हा जर उपाय करणं झालं तर तुम्ही आवर्जून करायचा आहे. आता जर तुम्हाला हा उपाय प्रत्येक दिवशी करणं नाही शक्य झालं तर तुम्ही 15 दिवसातून एक दिवस जरी केलात तरीही चालेल. कारण की पूर्वज आपले जे आहेत तर ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटण्यासाठी मग येत असतात. आता आपल्याला पितृदोष लागल्यावर काही घरामध्ये ज्या अडचणी आहेत तर त्या सतत अडचणी निर्माण होतात असतात. सतत आपल्याला कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागत असतो. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील जे पण काही पितृदोष असतील तर ते दोष दूर होण्यासाठी मदत होत असतात. म्हणून मग आपल्या घरात जो पितृदोष असेल तर त्यावेळेस मग घरामध्ये काय वादविवाद निर्माण होत असतात. घरामध्ये मुलामुलींचे विवाह जुळून येण्यासाठी काय ना काय अडचणी निर्माण होत असतात. किंवा मग घरामध्ये एखाद्या व्यक्तीचं सतत आजारपण असतं. लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील तर त्या मुलांचं चिडचिडेपणा म्हणा किंवा हट्टीपणा वाढत जातो की मुलांमध्ये सतत वादविवाद होत असतात, घरामध्ये भांडणतंटे निर्माण होतात. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या घरामध्ये आपल्या घडत असतात. तर मग आपल्या घरामध्ये सुखशांती निर्माण व्हावी, आपल्या घरातील मुलामुलींचे विवाह जुळून यावे, म्हणून मग आपल्याला काही उपाय करणे पण तेवढेच महत्त्वाचे असते. तर आपल्याला तुळशी मातेला दररोज पाणी घालायचं आहे. कारण की आपण तुळशी मातेला दररोज पाणी घातल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती निर्माण होत असते. आता तुळस जी आहे तर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच. कारण की तुळस जी आहे तर आपल्या कुटुंबावर जर एखादे संकट येणार असेल तर तुळशी माता जी आहे तर ते सगळ्यात अगोदर तुळशी मातेला समजते. जेव्हा आपल्या घरातील तुळस सुकत असते तेव्हा मग आपल्या घरावर येणारं संकट जे आहे तर तुळशी माता स्वतःवरती संकट घेते, म्हणून मग ती सुकून जात असते. तर एवढे महत्त्व तुळशी मातेला दिले जाते. आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला दररोज तुम्ही केलात तरीही चालेल. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, तुळशी मातेला दररोज दिवा लावायचा आहे. आता दररोज आपण जल अर्पण करायचं आहे. आता इतर दिवशी पण आपण दररोज जल अर्पण करतच असतो, पण पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये दररोज आपल्याला जल अर्पण करायचं आहे.
आता आपण जे जल अर्पण करत असतो, तर इतर वेळी जे जल आपण अर्पण करत असतो ते फक्त साधं जल अर्पण करत असतो, पण ह्या 15 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक शुद्ध तांब्या भरून पिण्याचं जल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत. कारण की काळे तीळ जे आहेत, तर ह्या काळ्या तिळाची जी उत्पत्ती आहे तर भगवान विष्णूंपासून झाली आहे. म्हणून मग भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तेव्हा मग तुळशी मातेला काळे तीळ टाकून जर आपण जल अर्पण करत असेल तर तेव्हा मग पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात. म्हणून मग माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. म्हणून प्रत्येक दिवशी आपल्याला या 15 दिवसामध्ये पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून मग जल अर्पण करायचं आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला जो आपण उपाय करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि मग ती जी वाटी आहे तर आपल्याला तुळशी मातेची जी ती कुंडी आहे, आपल्या दरवाजापुढे म्हणा किंवा मग गॅलरीत असेल तरीही चालेल, तर त्या कुंडीमध्ये आपल्याला ती छोटीशी वाटी काय करायची आहे, तर ती वाटी आपल्याला त्या कुंडीमध्ये ठेवायची आहे आणि त्या कुंडीमध्ये आपल्याला थोडंसं म्हणजेच की वाटीमध्ये थोडंसं आपल्याला गंगाजल टाकायचं आहे आणि नंतर मग तुळशी मातेला गंगाजल चुकूनही टाकायचं नाही, म्हणजेच की फक्त आपल्याला वाटीमध्ये गंगाजल टाकायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे की त्यानंतर आपल्याला ओम पितृदेवताय नमः असा 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. नंतर मग आपल्याकडून पितरांचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या पूर्वजांचं जर नाव तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमच्या पूर्वजांचं नाव घेऊन पण नामस्मरण करू शकता. जर नाव माहिती नसेल तर तुम्ही मग ओम पितृदेवताय नमः असा पण मंत्र म्हणू शकता. आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे की आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफी मागायची आहे. आपल्या घरामधील ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत तर त्या दूर व्हाव्या म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या घरामध्ये मुलामुलींची विवाह जुळून येत नसतील तर मुलामुलींची विवाह जुळून येण्यासाठी प्रार्थना करायचं आहे. किंवा मग घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा लक्ष्मी स्थिर राहत नाही, जे पण काय असेल त्याबद्दल मग सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि आपण जे गंगाजल त्या वाटीमध्ये ठेवलं होतं तर ती वाटी आपल्याला तिथून उचलायची आहे आणि मग ते जे त्या वाटीमध्ये जे गंगाजल आहे तर ते गंगाजल आपल्याला काय करायचं आहे, तुळशीच्या एखादं पान घ्यायचं आहे, म्हणजे एखादं खाली पडलेलं पान वगैरे असेल तर ते पान घेऊ शकता किंवा तुम्ही एखादं पान तोडून घेतलात तरीही चालेल. आणि आपल्या घरामध्ये काय करायचं आहे, तुळशीच्या पानाने ते जे वाटीमधलं गंगाजल आहे तर त्या पानाने आपल्याला घरामध्ये काय करायचं आहे, घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर ते जे गंगाजल आहे तर ते गंगाजल शिंपडायचं आहे. लहान मुलं मुली असू द्या, मोठे व्यक्ती असू द्या, प्रत्येकाच्या अंगावर ते गंगाजल आपल्याला शिंपडायचं आहे. घरातील व्यक्तीच्या ज्यावेळेस मग आंघोळी दुसऱ्या दिवशी म्हणा, ज्यावेळेस घरातील एखादी व्यक्ती किंवा प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पण त्यातलं राहिलेलं थोडंसं गंगाजल आहे तर ते आंघोळीमध्ये टाकायचं आहे. कारण की तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला पितृपक्षामध्ये जास्त महत्त्व दिले जाते. कारण की पितृपक्षाच्या ज्या काळामध्ये पितरांचे श्राद्ध तर्पण करण्यासाठी बरेच लोक तीर्थ ठिकाणी जात असतात. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, घरीच हा उपाय आपल्याला करायचा आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं आपण जे गंगाजलाचा उपाय केला आहे तर ते गंगाजल आपल्याला त्या प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. आता हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही घरी दररोज केलात तरीही चालेल, आवर्जून करू शकता तुम्ही. जर दररोज करणं शक्य नाही झालं तर तुम्ही या 15 दिवसामध्ये एकदा तरी आवर्जून करायचा आहे. कारण की हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होतो. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते, घरातील पितृदोष नष्ट होतो. कारण की आपल्याला परत वर्षभर ही संधी नसते. म्हणून मग हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे. आपण कोणतेही सेवा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवले तर आपली त्या इच्छा आहे तर त्या इच्छा नक्की पूर्ण होत असतात. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः
किंवा मग श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।